नमस्कार. आज आपण महाभारताच्या पानांमधून एक अशी गोष्ट बाहेर काढणार आहोत जी फार कमी लोकांना माहीत आहे. ती म्हणजे पांडवांची, त्या महान योद्ध्यांच्या वंशाची सुरुवात नेमकी झाली कशी. चला तर पाहूया. आता हा प्रश्नच बघा की संपूर्ण पांडव वंशाची सुरुवात एका राजापासून झाली जो चक्क राणी बनला होता. ऐकायलाच किती अजब वाटतंय नाही का? पण हो, हे खरंय. या प्रसिद्ध वीरांची संपूर्ण वंशावळ याच एका जादुई बदलातून सुरू होते. बरं, तर ही गोष्ट नेमकी काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला या कथेच्या नायकाला भेटावं लागेल. एक असा राजकुमार ज्याचं नशीब इतरांपेक्षा खूप खूप वेगळं होतं. तर या राजकुमाराचं नाव होतं सुद्युम्न, वैवस्वत मनूचा पुत्र. म्हणजे ज्या मनूपासून मानवजातीचं हे युग सुरू झालं असं मानलं जातं त्याचाच मुलगा. आता बघा, मनूच्या अनेक मुलांपैकी त्याचा एक भाऊ इक्ष्वाकू याने तो प्रसिद्ध सूर्यवंश स्थापन केला. पण आपल्या सुद्युम्नाचा मार्ग मात्र तो काहीतरी वेगळाच, अगदीच विचित्र होता. आणि मग काय झालं तर सुद्युम्नच्या आयुष्यात एक शाप येतो. एका शापित वनाचा शाप. त्याच्या आयुष्यातली एक साधी शिकारीची मोहीम, पण तीच एका अशा घटनेला कारणीभूत ठरते जी सगळ्यांच्या सगळं बदलून टाकते. तर गोष्ट अशी घडली की सुद्युम्न एका हरणाचा पाठलाग करत होता आणि त्या नादात तो नकळतपणे एका पवित्र वनात म्हणजे पार्वती वनात शिरला. घनदाट जंगल होतं ते, आणि अचानक तो भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा एका अतिशय सुंदर बागेत पोचला. पण गंमत म्हणजे या वनाचा एक खास नियम होता, एक दैवी नियम. देवी पार्वतीच्या खाजगी आयुष्याचं रक्षण करण्यासाठी या वनात कोणत्याही पुरुषाला प्रवेश नाही असं ठरलेलं होतं. म्हणजे हे एक प्रकारे पार्वती आणि तिच्या सखींसाठी राखीव असं ठिकाण होतं जिथे पुरुषांना यायला सक्त मनाई होती. आणि मग काय, सुद्युम्नने तर तो नियम मोडला. ज्या क्षणी त्याने त्या वनात पाऊल ठेवलं, एक जादुई बदल झाला. त्याच्या शरीरात बदल झाला आणि एका क्षणात राजा सुद्युम्नन एका स्त्रीमध्ये बदलला. तो आता राजा राहिला नाही तर राणी बनला आणि त्याचं नाव झालं इला. विचार करा, काय अवस्था झाली असेल. सुद्युम्न आता जी इला बनली होती ती पूर्णपणे गोंधळून गेली, घाबरली. तिच्या मनात विचार येऊ लागले की आता आपल्या राज्यात परत कसं जायचं. तिचे सैनिक तर अवाक झाले असतील. त्यांना प्रश्न पडला असेल, अरे हे काय झालं, राजा सुद्युम्न गेला कुठे. म्हणजे बघा, एकाच व्यक्तीची ही दोन रूपं. एकीकडे सुद्युम्न, मनूचा पुत्र, एक राजा, आणि दुसरीकडे इला, एक राणी, जी पुढे जाऊन पुरुरवाची आई होणार होती. एका शापामुळे आणि नंतर मिळालेल्या वरदानामुळे ही दोन ओळख एकाच व्यक्तीला मिळाली होती. पण म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. हा शाप जो एक संकट वाटत होता तोच अनपेक्षितपणे एका महान वंशाच्या स्थापनेचं कारण ठरणार होता. इला आणि चंद्राचा पुत्र, इथूनच तर खरी गोष्ट सुरू होते. तर इलेच्या रूपात जंगलात भटकत असताना तिची भेट झाली बुधशी. बुध म्हणजे चंद्रदेवाचा तेजस्वी आणि शक्तिशाली पुत्र. आणि मग काय, दोघांची भेट झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. आणि याच इला आणि बुध यांच्या मिळनातून एका पुत्राचा जन्म झाला. त्याचं नाव पुरुरवा, आणि हाच पुरुरवा पुढे जाऊन महान चंद्रवंशाचा पहिला राजा आणि संस्थापक बनला. म्हणजे विचार करा, हीच ती खरी सुरुवात होती त्या प्रसिद्ध चंद्रवंशाची. तर आता बघा, चंद्रवंशाचा जन्म तर झाला. आता आपण या एका जन्मापासून ते थेट महाभारताच्या महाकाव्यापर्यंतचे धागेदोरे कसे जुळतात ते पाहूया. ही वंशावळ बघा, सुरुवात झाली पुरुरवापासून, जो या वंशाचा संस्थापक होता. त्याच्यानंतर ययातीसारखे प्रसिद्ध वंशज झाले. मग आला भारत, तोच राजा ज्याच्या नावावरून आपल्या देशाला भारत हे नाव मिळालं. मग कुरु, ज्याने कुरु राज्याची स्थापना केली. आणि मग पांडू, पांडवांचे वडील, आणि शेवटी महाभारताचे नायक स्वतः पांडव. किती सरळ आणि स्पष्ट वंशावळ आहे बघा. म्हणजे या चंद्रवंशात एकापेक्षा एक मोठे राजे होऊन गेले. ययाती, पुरु, दुष्यंत, भरत, कुरु, शांतनू, अगदी धृतराष्ट्र आणि पांडूपर्यंत या सगळ्या नावांचा समावेश याच राजवंशामध्ये होतो. भारतीय पौराणिक कथांमधील ही सगळी मोठी मोठी नावं आहेत आणि प्रत्येकाची स्वतःची एक वेगळीच महागाथा आहे. बरं, तर आता या सगळ्या गोष्टी एकत्र जोडून पाहूया. पांडवांचे खरे पूर्वज कोण होते आणि ही उत्पत्ती कथा इतकी महत्त्वाची का आहे हे आता आपल्याला स्पष्ट होईल. म्हणजे बघा, संपूर्ण महाभारतातील नायकांची जी वंशावळ आहे तिचा पाया याच एका कथेवर आहे. रूपांतरण, शाप आणि वरदान या सगळ्यावर. विचार करा, जर सुद्युम्नने चुकून त्या दिवशी त्या पवित्र वनात प्रवेशच केला नसता तर तो इला बनला नसता.
इला आणि बुध भेटले नसते, पुरुर्वा जन्माला आला नसता आणि मग पांडवही नसते. सगळं काही याच एका घटनेवर अवलंबून होतं. काय विलक्षण प्रवास आहे हा! एका पुरुषाकडून स्त्री आणि पुन्हा पुरुषाकडे परतण्याचा प्रवास, आणि याच प्रवासातून एक संपूर्ण राजवंश जन्माला आला. हे एकच वाक्य त्या राजवंशाचा तो अद्भुत पाया किती मजबूत होता हे दाखवून देतं. तो राजवंश जो पुढे त्याच्या सामर्थ्यासाठी आणि नीतिमत्तेसाठी ओळखला गेला. तर मग ही कथा ऐकल्यावर एक प्रश्न नक्कीच मनात येतो. पांडवांच्या पूर्वजांची ही कथा आपल्याला माहीत होती का? महाभारतासाठी इतकी महत्त्वाची असलेली ही गोष्ट त्याच्या सर्वात मोठ्या आणि न सांगितलेल्या रहस्यांपैकी एक कशी काय राहिली असेल? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?